A very, very warm welcome. A very good evening, all of you. नाईट मेडिटेशन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मागील काही दिवसापासून आपण कॉन्शियस मॅनिफेस्टेशन ह्या विषयावर सेशन घेत आहे. अलग अलग टॉपिक आपण त्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. पार्ट 2 चेंज युअर माइंडसेट यामध्ये आपण जवळपास 8-10 टॉपिक कव्हर केले. जवळपास आपण कॉन्शियस मॅनिफेस्टेशन मध्ये चेंज युअर माइंडसेट या टॉपिक मध्ये वर हाऊ टू चेंज युअर माइंडसेट याबाबत नॉलेज घेतलं. आज आपला टॉपिक आहे व्हॉट स्टॉप यू टू गेट युअर डिझायर लाईफ. थोडस मे बी माझ्या बोलण्यामध्ये लहर राहू शकते आज, कारण की थोडस मेडिटेशन जास्त थोडं डीप मध्ये जाणं सुरू झालेलं आहे. ओके, 2013 ची गोष्ट आहे. म्हणजे बघा ना, 2013 पासून आता किती झाले, 10, 12 आणि 13, बरोबर आहे. 13 वर्ष दादा. हा जो 2013चा जो टाइम होता, त्या 13 मध्ये जून मध्ये मी गुरुजी सोबत कनेक्ट झालो होतो. पण त्याच्या अगोदर हाच महिना फेब्रुवारी, म्हणजे फेब्रुवारी म्हणजे बस आता जानेवारी संपत आहे, फेब्रुवारी लागला आणि जवळपास टायमिंग हाच असेल. हं? काहीतरी 2-4 दिवसाचा फरक समजू आपण, किंवा पौर्णिमा पकडू. हा एक असा टाइम होता माझ्या लाईफ मधला की ज्या वेळेस आपण त्याला, तुम्ही त्याला सेल्फ रिअलायझेशन म्हणा का एनलाइटमेंटची झलक म्हणा, डिव्हाइनची एक झलक म्हणू आपण, ते आजच्या म्हणजे ह्या दिवसावर प्राप्त झाली होती. आणि 2013 नंतर आता डबल पुन्हा ते सायकल ऍक्टिव्हेट झाल्यासारखं फील होऊन राहिलं. ते सेम तसंच जे त्यावेळेस झालं होतं 13 मध्ये, तसंच फिलिंग डबल तसंच सुरू आहे. है ना? जास्त डीप मेडिटेशन होऊन राहिलं, जास्त कनेक्शन फील होत आहे. पण तो जो टाइम होता ना, तो भयंकर पॉवरफुल टायमिंग होता. घरच्याला तर असं वाटत होतं की हा गेला. ते सुधरवण्यासाठी म्हणून गुरुजीकडे नेलं, माणूस अजून बिघडला. अं, म्हणजे ते अशा गोष्टी आहे ना, आपल्यापाशी कोणी गाईड नाही, कोणी समजणारा नाही, कोणी बोलणारा नाही. मला काय चालू आहे हे मी कोणाला सांगू शकत नाही. आणि आपले भलतेच काहीतरी डिवाइन अनुभव सुरू आहे. तर असा हा जो टाइम राहते ना, हा मोठा विचित्र टाइम राहते, कारण की कोणीतरी बोलणारा जरी भेटला ना, त्या अवस्थेला समजणारा जरी भेटला, तरी ते कंडिशन लवकर कंट्रोलमध्ये येते. पण कोणीच नसन समोरच्याला साठी हा भरकटला म्हणून याचं काही खरं नाही आता. कारण की ती अवस्था जशी राहते की त्याला आपण एक प्रकारे मॅडमॅनच म्हणू शकतो. असते सीधा साधा स्पिरिच्युअलिटी मध्ये राहते, पण तो गेलेला राहते, डोकं जागेवर नसते राहत. असो,
हेच फिलिंग डबल असं वाटून राहिल्या आणि सिमटम्स सारखे आहे आणि ट्रिगर पण खूप दिवसानंतर आता काही 2 दिवसा अगोदर मला फील झालं. ट्रिगर काय होतं? मी 2009, ठीक आहे, बघा आता स्टोरी कुठं चालली. 2009 म्हणजे मी किती किती वर्षाचा असन? फक्त 17. आणि 8 पासूनच सुरुवात झाली समजू आपण. पण 1 वर्ष जाता जाता जे काही 8 मध्ये स्पिरिच्युअल प्रॅक्टिस सुरू झाली होती, तर 9 येता येता माझ्यासोबत असा अनुभव झाला की अं, म्हणजे मी असं फील केलं की मी झोपलो आहे. कोणीतरी व्यक्ती आलं, टोटल व्हाईट क्लॉथ, पूर्ण कपडे, दाढी, लंबी केस, सगळे म्हणजे पूर्ण टोटल व्हाईट पर्सन. चेहरा दिसला नाही कारण की लाईट खूप भयंकर होता. आले आणि मला एक प्रश्न काय विचारला की तू, म्हणजे प्रश्न नाही विचारला, त्यांनी मला म्हटलं की तुझ्या अंदर खूप सारे प्रश्न आहेत, चला आज सगळ्या प्रश्नाचं उत्तर देऊन देतो. ओके, म्हणजे चल हात पकड माझा, चल म्हणे माझ्यासोबत. मी गेलो आणि त्यांनी असं वर नेलं आणि मला एक गोष्ट बोलले. म्हणजे एक प्रकारची एनलाइटमेंट वालीच गोष्ट चालू होती की तुला असं आहे, असं आहे, हे आन्सर पाहिजे, ते आन्सर पाहिजे, मी कोण आहे, जग कोण आहे, हे देव काय आहे, असं तसं खूप सारे जे असते, जे आपण एक स्पिरिच्युअलिटीतले एक भडीमार असते प्रश्नाचा, आणि याचं उत्तर तुला देतो. आणि त्यांनी एक वाक्य काय बोलले की माझ्या मागे मागे तू हा एक मंत्र म्हण. तो मंत्र अजून नाही भेटला. म्हणजे मंत्र माझ्या डोक्यातच आहे, अजूनही डोक्यात आहे, पण कोणता आहे हे नाही माहित. आता असं वाटत आहे कारण की 4-5 दिवसा पहिले मला एक एक मंत्र भेटला आणि तो ऍक्च्युली त्याच्याचसाठी आहे. मे बी काय ते रिकॉलेशन होऊन राहिलं की काय माहित नाही, समजून नाही राहिलं. पण त्या दिवशी काय झालं, मंत्र म्हटलं, मी काय बोललो त्यांना, अरे खाली मम्मी वाट पाहून राहिली, मी फक्त जाऊन सांगून येतो का मी चाललो, आणि बस स्वप्नातून बाहेर. पण ते जाण्याच्या अगोदर त्यांनी काय म्हटलं, म्हणजे एक शब्द असा आला, तू तयार नाही आहे. तर त्यांच्या तोंडातून काय शब्द निघाला, ज्या दिवशी ऍट अ टाइम तुला सूर्य आणि चंद्र दोन्ही एकाच वेळेत दिसून जाईल, तुला हे सगळं नॉलेज भेटून जाईल. आता माणसाला सूर्य आणि चंद्र एका वेळेस कसा दिसन? एक तर सूर्य दिसन, नाही तर चंद्र दिसन. कंडिशन काय टाकली, सूर्य आणि चंद्र ऍट अ टाइम ज्या दिवशी दिसन, त्या दिवशी तुला ते अवेकनिंग होऊन जाईल आणि फटकन मी माझ्या बॉडीमध्ये वापस. 9 नंतर 2013 मध्ये असं झालं. आता हे थंडीचे दिवस आहे, जस्ट मी स्लॅबवर बसून होतो, फेब्रुवारी महिना जस्ट लागला होता, आणि मी असं जस्ट आकाशात पाहून राहिलो. लेफ्ट साइडले सूर्य चंद्र आहे, उजव्या साइडले सूर्य आहे. संध्याकाळी 5 वाजताचा टाइम, पूर्ण चंद्र, म्हणून म्हणतो की तो मे बी पौर्णिमा किंवा पौर्णिमेचा एक दिवस मागे पुढे दिवस आहे, पौर्णिमाच धरून चालू. फुल मून एका साइडला आणि पूर्ण सूर्य एका साइडला. असं समजा का दोन्ही दोन्ही अँगलवर 25-30 डिग्रीवर आहे. जेमतेम चंद्र निघाला आणि सूर्य डुबणार आहे, आणि मी ऍट अ टाइम दोघायला पाहून राहिलो. इकडे बघितलं तर चंद्र, इकडे बघितलं तर सूर्य, आणि जो स्ट्राईक झाला की नाही, एकदम करंट लागल्यासारखं बॉडीत, टोटल ट्रान्सफॉर्मेशनच झालं तेव्हा. त्याच्यानंतर आज विचार करा, माहित पण आहे, ह्याच महिन्यात चंद्र सूर्य एकत्र पाहिले होते. 13 नंतर आत्ता पाहिला. आज आता संध्याकाळी बोलून राहिलो, तो 2-3 दिवसा पहिले मला तसं भान पण झालं, काहीतरी आपल्यासोबत सेम फेस पुन्हा सुरू आहे. आज बघत आहोत एक्झॅक्टली इकडे चंद्र आहे आणि इकडे सूर्य आहे. मी विचार केला, एक छोटीशी झलक बघण्यासाठी किती वर्ष लागले, 12-13 वर्ष लागलं. आता 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा चंद्र आणि सूर्य मी एकत्र पाहून राहिलो.
बरे काही पाहण्याची दरवर्षी फेब्रुवारी महिना येते, दरवर्षी मी बघू शकतो. पण एवढ्या 12 वर्षात मला आज लक्षात आलं, म्हणजे काहीतरी गोष्टी कशा असतात स्पिरिच्युअलिटीच्या, ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाही, कंट्रोलच्या बाहेर असते. आणि एवढ्या वर्षानंतर आता एक मंत्र असा भेटला, तो 9 मध्ये मला बोलले होते. काय बोलले माहिती, पण बोलले होते म्हणे हा मंत्र जर तू बोलला, तू सरळ तिथं पोहोचून जाशील. आणि एक्झॅक्टली त्या व्हिडिओ मधून, म्हणजे मी ते मेडिटेशन केलं, त्या मेडिटेशन मध्ये मला पुन्हा तशीच बॉडी दिसली. याच्यावर गेलं मोबाईलवर, तर जे मेडिटेशन केलं तोच मेडिटेशन ओपन होतं. मी त्यांचं पण ऐकून पाहिलं की नेमकं काय सांगते. त्याच्यात त्यांनी काय म्हटलं, हा मंत्र हा असेच आहे डायरेक्ट सिद्ध लोकचा, तुम्ही सरळ इथून तिथं जंप मारू शकता. एक्झॅक्टली मला तेच गोष्ट आठवली की हा मंत्र जर तू बोलला, तू सरळ इथून तिथं जाशील. म्हणजे विचार करा, काही काही गोष्टी. त्याच्यासोबत सायमल्टेनियसली आणखी एक व्हिडिओ आला. त्याच्यात एक मास्टर आहे, त्यांनी आपला अनुभव सांगितला की मी स्पिरिच्युअल अवेकनिंग मध्ये असताना मला एका गुरुचं दर्शन झालं. आणि जेव्हा त्यांचं दर्शन झालं, तेव्हा मी त्या गोष्टीला निग्लेक्ट केलं. आज पर्यंत डबल दर्शन नाही झालं. मुद्दा काय आहे, खूप साऱ्या शक्ती आपल्याला कधी कधी मदत करण्यासाठी येते. आपल्याला काही डिवाइन व्हॉइस, सिग्नल्स, काही नॉलेज, काही विजडम आपल्याला मिळते. ते मिळाल्यानंतर त्याला युज करायचं नाही, की हा आपला पर्सनल चॉईस आहे. त्याच्यात कोणी हस्तक्षेप नाही करू शकत, कोणी जबरदस्ती नाही करू शकत की तुम्ही केलंच पाहिजे. पण जर त्याला वापरलं, तर आपण त्या डिवाइन प्लॅन सोबत लवकर अलाइन होतो. आणि नेक्स्ट मध्ये आपल्याला जे काही ब्लेसिंग्स मिळणार आहे, त्या पटापट आपल्याला मिळणे सुरू होते. आपण घाबरतो, आपल्याला असं वाटतं की अरे देवा, हे काय झालं, हे काय होतं. आणि आपण आपल्या जीवनामध्ये इतके गुंतलेलो असतो की त्याला आपण निग्लेक्ट करतो. हे ते निग्लेक्ट करण्याचेच परिणाम आहे की एवढे 12 वर्ष वाया गेले. वाया नाही गेले, मी पाथ मध्येच आहो. पण ज्या गोष्टी मे बी एक्सेप्ट केल्याबरोबर तुरंत सुरू झाल्या असत्या, एवढ्या वर्षानंतर घुमून फिरून आता सुरू होऊन राहिल्या वापस. तरी पण त्याच वेळेसचे मास्टर पुन्हा येतील का नाही याची गॅरंटी नाही. पण ठीक आहे, पाथ तर आपला चालूच आहे. पण सगळ्यांसाठी हाच एक अनुभव. आजही मला एका जणाचा कॉल आला, त्यांनी भयंकर जबरदस्त डिवाइन अनुभव सांगितला. मुद्दा काय आहे, त्यांनी मी हे समजून सांगितलं की एक वेळा अनुभव झाला ना, आता आता याला निग्लेक्ट नाही करायचं. रोज प्रेयर करा, विचारा की तुम्ही कोण आहे, काय आहे, मला मार्गदर्शन करा, तुमचं नाव माहित होऊ द्या, मला टेक्निक माहित होऊ द्या. झोपताना प्रार्थना करून झोपून जायचं. काही जर सिग्नल असतील तर तुम्हाला भेटून जाईल, नसेल तर टेन्शन नाही घ्यायचं. पण असं नाही म्हणायचं की रिजेक्ट नाही करायचं, त्या एनर्जीला रिजेक्ट नाही करायचं कधीच. हा असं स्वप्न असन, असं होतच असते, नाही असं नाही बोलायचं. कोणतीच गोष्ट हे कोइन्सिडन्स नसते. प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही कार्यकारण सिद्धांत आहे. कोइन्सिडन्स काहीच नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे ब्लेसिंग खूप पॉवरफुल आहे, एनर्जी खूप चांगली आहे, आपण राईट पाथवर आहोत, सगळ्यांना चांगले अनुभव येत आहे. पण जर का साधना करत असताना मेडिटेशन मध्ये तुम्हाला कोणताही डिवाइन अनुभव झाला, तर त्याला एक्सेप्ट करा. हा, नंतरची नंतर गोष्ट आहे की ते एनर्जी कोणती आहे, काय आहे, फिल्टर टाकू शकतो आपण. फिल्टर म्हणता येते की बाबा तुम्ही जे कोणी आहे, तुमच्या मेन मास्टरची परमिशन घेऊन या. वापस आला तर आपला, नाही आला तर गेला, नकली एनर्जी होती समजून जायचं. किंवा आपण बंधन टाकू शकतो की मी तुझ्या एनर्जीला एक्सेप्ट करतो, पण मला माझ्या पहिले मास्टरला विचारू द्या. म्हणजे एनर्जी येणार, पण तुमच्या अंदर प्रवेश नाही करेल, थांबून राहील काही टाइम पर्यंत. फिल्टर आपल्याला लावता येते, पण तुरंत रिजेक्ट असं नाही करायचं कधीच. ठीक आहे. तर सगळ्यांनी इथून पुढे मे बी आणखी आणखी स्पिरिच्युअली ग्रोथ व्हावी, माझ्या एनर्जीचा, माझ्या विजडमचा आणखी आणखी सगळ्यांना लाभ झाला पाहिजे, अशीच आपण आशा करू. तर आजचा आपला टॉपिक काय आहे, व्हॉट स्टॉप यू टू गेट युअर डिझायर लाईफ. आपल्याला हवी असलेलं जीवन, असलेली इच्छापूर्ती, याला कोण थांबवते.
इतक्या सहजासहजी का बरं मिळत नाही? काही त्याच्या मागे गोष्टी आहेत. सगळ्यात पहिला पॉइंट आहे माइंडसेट. जर आपलं माइंडसेट बरोबर नसेल, आणि याच्यावरच आपण मागच्या 8-10 दिवसापासून बोलून राहिलो, माइंडसेट सगळ्यात जास्त महत्वाचं. जर तुम्ही मेंटली प्रिपेअर नाही आहे, तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे पाहिजे आहे, जी तुमची इच्छा आहे, ती तुम्हाला कधीही मिळणार नाही. त्याकरिता तुम्हाला मेंटली प्रिपेअर व्हावं लागेल. आज त्या ताईंचा फोन आला मला, दादा म्हणे आज जे अनुभव आला ना मला, हा पुन्हा पाहिजे. म्हटलं नाही, पुन्हा पाहिजे असं होत नसते. एक वेळा झाला झाला. तुमच्या नशिबात असन तर पुन्हा भेटत, नाही तर डबल भेटत नाही. याच्यासाठी आपण ही सगळी तयारी करत आहोत. 2-2, 3-3, 5-5 घंट्याची सिटिंग लागते. मेंटली प्रिपेअर व्हावं लागते. त्याच्यानंतर कधी एखादा असा अनुभव येते ना, त्या अनुभवाला आपण कॅप्चर करून त्या मोमेंट मध्ये आपण 5 घंटे, म्हणजे 3-4 घंटे, 5 घंटे, पूर्ण दिवस रात्र, पुन्हा दुसरा दिवस रात्र आपण त्याच्यामध्ये घालवू शकतो. घालवू शकतोचा अर्थ, आपण आपले कामं करत राहतो, पण आपलं कनेक्शन तुटू देत नाही त्याच्यासोबत. तेवढं आपण मेंटली प्रिपेअर होतो. पण समजा माइंडसेटच नसेल तसं, तर डिस्टर्ब माइंडसेट असलेल्या व्यक्तीला जर सडनली एखादं अवेकनिंग मोमेंट आलं, त्या डिस्टर्बन्स मध्ये तो येईल आणि चालला येईल तर पताही लागणार नाही. म्हणजे माइंडसेट तुमचं रेडी असलं पाहिजे, तुम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर तुमचं परसेप्शन, तुम्ही कोणत्या पद्धतीने त्याला रिसीव्ह करता, कोणत्या पद्धतीने त्याला धारण करता, त्याला तुम्ही कोणता अँगल देता, हा सगळा टॉपिक ठरवते की नेमकं तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होईल की नाही होणार. तुम्ही काय परसेप्शन धरून ठेवलेले आहेत तुमच्या जीवनाच्या प्रती, फायनान्सच्या प्रती, रिलेशनशिपच्या प्रती, तुमच्या स्पिरिच्युअल एनर्जीच्या प्रती. जर तुमचं थिंकिंग करेक्ट नसेल, नक्कीच काही ना काही गडबड होईल. त्यामुळे तुम्ही काय परसिव्ह करता आणि तुम्ही तुमच्या माइंडमध्ये काय धरून ठेवलेलं आहे, त्याच्यावर पण आपल्याला खूप जास्त काम करणे आहे. युअर बिलीफ सिस्टम. ओके. एक बिलीफ सिस्टम असं असते की आपण कधी कधी याने मानूनच ठेवलेलं आहे की असंच, असंच नसते होत. तुम्ही जे विचार करून ठेवलेले आहे त्याच्याच नुसार सगळं झालं पाहिजे, ही गोष्ट कधीच होत नाही. आणि जर तोच हट तुमचा असेल तर मे बी जे जीवन तुम्हाला पाहिजे आहे, ज्या इच्छा तुमच्या आहे, त्या कधीच पूर्ण होणार नाही. का? कारण की त्या तुमच्या कॅटेगरीमध्ये बसूनच नाही, तुमच्या क्रायटेरियात त्या बसतच नाही आहे. मग काय कराल तुम्ही? तर बिलीफ सिस्टम बदलणे हे सगळ्यात अगोदर आवश्यक आहे. आता समजा त्या ताईंनी जर असा विचार केला, असं कसं होऊ शकते, मला कसं कोणी गुरु किंवा कोणी देव दर्शन देऊ शकते, मला कसं एवढी एनर्जी फील होऊ शकते, नाही नाही नाही, मी तर लायकीच नाही आहे, गेलं. म्हणजे तुमच्या बिलीफने काय केलं, त्याला रिसिव्हच करू दिलं नाही, अगोदरच कट करून टाकलं. ठीक आहे. तर हे जी बिलीफ सिस्टम आहे, हा एक मोठा पॉइंट आहे. जसं मी म्हटलं की मला श्रीमंत व्हायचं आहे, बिलीफ सिस्टम काय म्हणते, होऊच शकत नाही, गेलं वाया. तुम्ही म्हटलं की मी जर म्हटलं मला सक्सेसफुल हिलर बनायचं आहे, एक काउन्सिलर बनायचं आहे, बिलीफ सिस्टम म्हणते असं कसं होईल, तुला तर 4 लोकांमध्ये जाण्यात शरम वाटते, तू तर कोणासमोर बोलू शकत नाही. बिलीफ सिस्टमने तुमचा ध्येय तिथंच तोडून टाकलं. जर मी म्हणत आहे की मला 10 लाख रुपये महिना कमवायचा आहे, असा माझी एक इच्छा आहे, डिझायर आहे, ड्रीम आहे, बिलीफ म्हणजे 10,000 रुपये महिना तर कमवू शकत नाही, कधी 10 लाख रुपये महिना कमवशील, तुटलं. तुमचे अफर्मेशन, तुमची विश तिथंच कॅन्सल होऊन जाते, जेव्हा तुमचं बिलीफ म्हणते का हे होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्या सर्व्हिसमध्ये आहे, तुम्ही किती पैसा कमवता, काय करता, काय नाही, हे रियालिटी जरी असली तरी सुद्धा आपली विश ही सुद्धा रियालिटीच आहे. आणि तुम्ही तो प्रयत्न केला पाहिजे
की जे तुम्ही बोलत आहात त्याच्यावर फुल ट्रस्ट. बोला ना की अनादर सोर्स ऑफ इन्कम माझ्या लाईफमध्ये जनरेट होत आहे, भली माझा पगार 30,000 40,000 आहे, पण अनादर सोर्स ऑफ इन्कम मला 1,00,000 रुपये महिना देत आहे. पण तसं बोलावं लागेल. बोलता बोलता करता करता होईल. पण जर तुम्ही म्हटलं असं होऊच शकत नाही, 30,000 40,000 बस याच्यावर तर एकही रुपया माझ्या जीवनात येऊ शकत नाही, तर गेलं सगळं वाया. तो व्यक्ती डबल पैसाच कमवू शकणार नाही. का? कारण की त्याचा फोकस कुठं आहे, की जॉब मधूनच पैसा भेटणार. अरे नाही, अनादर सोर्स ऑफ इन्कम पण असते ना. कोणी म्हणणार की अरे मग तर तुम्ही, मग वेळच नाही तुझ्याकडे तर कसं होईल. आता हे बिलीफ तुमचं काय करताय, एक 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 पार्ट त्याच्यामध्ये ऍड करताय निगेटिव्हिटीचा. कसा येईन, कुठून येईन, काय करायचं आहे आपल्याला. आपली तयारी काय पाहिजे. येस, आय बिलीव्ह की हे होणार आहे. माझ्यामुळे किती लोक ठीक होत आहे, किती लोकांना फायदा होत आहे, काय नाही, हा अलग भाग झाला. पण माझं बिलीफ सिस्टम काय म्हणत आहे, मी बिलीफ काय करत आहो. हजारो लोक माझ्या समोर आहे आणि हजारो लोकांना काय होत आहे, बेनिफिट होत आहे. आणि मला ते बिलीफ सिस्टम घेऊनच चालावं लागेल. येस, आय कॅन डू इट. आणि जेव्हा मी म्हणणार की हो हे होऊ शकते, तुरंत माझी एनर्जी त्याचं अलाइन होणं सुरू होऊन जाईल. आय हॅव अ पॉवर्स, आय हॅव अ हिलिंग ॲबिलिटी, आय हॅव अ ग्रेस ऑफ मास्टर्स, असं मला बिलीफ करावं लागेल. तेव्हा ती हिलिंग माझ्या लाईफमध्ये उतरणं सुरू होईल. आणि हा खेळच सगळा पॉवरचा आहे. जितकं स्ट्रॉंग बिलीफ सिस्टम, तितकं बढिया रिझल्ट. स्विच वर्डच्या क्लासमध्ये हा टॉपिक येईल, त्यावेळेस मी बोलणार. बिलीफ एक अशी गोष्ट आहे ना, आज माझा क्लास चालू होता, त्याच्यात त्यांनी एक एक्सप्लेनेशन दिलं की स्विच वर्ड्स हा एक असा वर्ड आहे की ज्यामध्ये तुम्ही सिंगल वर्ड मध्ये तुमच्या माइंडला एक ट्रिगर करता एका विशिष्ट गोष्टीसाठी. तो नाव काही पण राहू शकते. तुम्ही फक्त तुमच्या माइंडला म्हणता की याची चॅन्टिंग केल्यावर मला हे रिझल्ट मिळणार आहे. तर स्विच वर्ड मध्ये काय असते, तुम्ही एखाद्या व्यक्तीचं नाव सुद्धा घेऊ शकता. जर तुमचं ट्रस्ट आणि बिलीफ 100% आहे, तर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव घ्या, तुमची कामं बनणं सुरू होऊन जाते. आणि हेच आपण केलं आहे ना, देवाचं नाव घेतलं, गुरुचं नाव घेतलं आणि आपले कामं बनले. आपण त्याला मंत्र स्वरूपात घेतलं, तोच फॉर्म्युला स्विच वर्ड्स मध्ये वापरला आहे. आणि 2-4 लोकांनी हे बोलणं सुरू केलं की नितीन सर, नितीन सर, नितीन सर, नितीन सर, असं आम्ही स्विच वर्ड नाही करत, मंत्र नाही करत, डायरेक्ट सर तुमचं नाव घेतो. आणि आमचा अनुभव हा आहे का जसं तुमचं नाव घेतो, आमचे कामं होऊन जाते. कसे होते, काय होते, कोण करते, काय करते, काही माहित नाही, पण होते. हा सगळा खेळ कशाचा आहे. तुम्ही पहिली गोष्ट तर परसिव्ह काय केलं माइंड मध्ये. पहिली गोष्ट तर माइंडसेट तुमचं काय आहे. यू हॅव अ मिरॅक्युलस माइंडसेट. ओके. परसिव्ह काय केलंय, की स्विच वर्ड्स म्हटल्याने रिझल्ट येते. परसिव्ह झालाय. बिलीफ सिस्टम काय म्हणते, 100% होणार आहे, 100% बिलीफ आहे, रिझल्ट सुरू. तुमचा माइंडसेट कसं आहे, पुअर आहे की रिच आहे, इथून सुरुवात झाली. रिच माइंडसेट आहे, अजून रिच नाही बनले, फक्त रिच माइंडसेट आहे. परसेप्शन काय आहे, जे काही तुम्ही गोष्टी केल्या, बिझनेस केल्याने पैसा येते, मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम मुळे रिच बनल्या जाते, सर्व्हिस प्रोव्हायडर मुळे रिच बनल्या जाते, हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क केल्याने रिच बनू शकतो.
टाइम मल्टिप्लिकेशन मुळे रिच बनू शकतो. टाइम मल्टिप्लिकेशन म्हणजे मी एक व्यक्ती 10 घंटे काम करत, 10 घंटे 10 लोक 100 घंटे काम करत, म्हणजे मला 10 दिवसाचं बेनिफिट एकाच दिवशी मिळालं. हे झालं तुमचं परसेप्शन, तुम्ही काय परसिव्ह करून ठेवलेलं आहे. बिलीफ सिस्टम काय म्हणते? येस, आय कॅन डू इट. मी हे स्किल शिकलेलो आहे, मग 100% होणार आहे. मी जे करतो ते होणारच आहे. एंजेस इज विथ मी, डिवाइन फोर्स इज विथ मी, हे काम 100% होणार आहे. बिलीव्ह. आणि तुमची जर्नी सुरू झाली रिचनेस कडे. माइंडसेट बनलं, तुमचं परसेप्शन बनलं, तुमचं बिलीफ सिस्टम पण बनलं. नेक्स्ट फोर्थ पॉईंट काय आहे? युअर बिहेवियर. सगळं बनलं पण तुम्ही ऍक्शन घेण्यासाठी रेडीच नाही आता. तुमचं बिहेवियर रिचनेस तर नाही आहे. मी बघितलेलं आहे चांगले चांगले प्रोफेसर, चांगले पैशावाले लोक, इंटेलेक्च्युअल लोक, ज्यांना लाख लाख, दीड दीड, 2-2 लाख रुपये महिना पगार आहे, अशा लोकांना भाजी मार्केटमध्ये जाऊन जेव्हा भाव करताना बघतो, एक आलू एक टमाटर कमी जास्त करताना बघतो, तेव्हा समजते की हे फक्त वरूनच रिच बनले, पैसा आलेला आहे, पण यांचं बिहेवियर अजूनही रिचनेसचं नाही आहे. बिहेवियर मध्ये काहीही फरक पडलेला नाही. ते फक्त पैशानं रिच आहे. ते माइंडसेटने, मेंटॅलिटीने, स्पिरिच्युअलिटीमध्ये, रिलेशनशिपमध्ये, होल ओव्हरऑल त्यांचं लाईफ जे आहे ना, ते रिच नाही आहे. फक्त पैसा आहे त्यांच्याकडे, बस. ते वेल्थ एनर्जी मध्ये पण प्रॉस्परस किंवा अबंडंट नाही आहे. फक्त पैशाने समृद्ध आहे, रिच आहे, बस. त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही. फक्त पैसा आहे. मेंटॅलिटी अजूनही सुधारलेली नाही. हे जे बिहेवियर आहे, हे बिहेवियर सुधारणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट. तुम्ही कोणत्या वातावरणामध्ये राहता, उठता बसता, तुमच्या मनावर कोणत्या एनर्जीचा प्रभाव पडत आहे, हे सुद्धा अति निर्णायक भूमिका निभावत असते तुमच्या लाईफ मध्ये. तुम्हाला जे पाहिजे आहे, डिझायर, ते प्राप्त करण्यासाठी. तर आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचं सुद्धा आपण ध्यान ठेवलं पाहिजे, की नेमकं माझं राहणं कुठे आहे, माझ्या संगतीमध्ये असलेले लोक कोण आहेत, त्यांची मेंटॅलिटी कशी आहे, त्यांचं बिहेवियर कसं आहे, त्यांची एनर्जी कशी आहे. आणि जर तुमच्या संकल्पाच्या विरोधात जर ती ऊर्जा असेल, तर प्लीज चेंज एन्व्हायरमेंट, दो एरिया, घर, लोक बदलावं लागेल. इमोशनली अटॅच होऊन तुम्ही कधीही डिझायर लाईफ प्राप्त करू शकत नाही. हा, नशिबात आहे ते सगळं भेटतं, पण इच्छेसारखं कधीच भेटणार नाही. इच्छेसारखं तर कोणालाच भेटत नाही. डिझायर म्हणजे कमीत कमी जे विचार केले ते तरी, त्यानुसार तुम्हाला जगणे आहे. तर आज आपण थोडस इथे स्टॉप करू. जरा बोलणं होऊन नाही राहिलं. ओके. डोळे लागून राहिले माझे आपोआपच. म्हणजे हे झोपीचे डोळे नाहीये. जसं म्हटलं की थोडं आज एनर्जी थोडी जास्त हाय मध्ये जाऊन राहिली, बोलणं काही होत नाही आहे. आपण एक काम करू, सरळ मेडिटेशन मध्ये जाऊ. है ना? हे टॉपिक नंतर कधी घेता येईल. मे बी फील करा सगळ्यांनी ह्या एनर्जीला, ह्या ब्लेसिंग्सला. काही तुम्हाला पण अनुभव येतील. ओके. असं म्हणू शकतो की हा माझा एनलाइटन डे आहे. जवळपास पौर्णिमा पकडून चाललो आपण. आणि असं नाही म्हणत मी, हे माझी डायरी जर बघितली ना, जवळपास फेब्रुवारी मार्च हा माझ्या लाईफ मधला दरवर्षी काहीतरी हायली स्पिरिच्युअल
एक्सपिरियन्सचे 1-2 महिने राहिलेले आहे. ह्या 1-2 महिन्यात खूप जास्त उलाढाल होते माझ्यासोबत. मे बी तो पॅटर्नच आहे. सगळेजण तुम्ही कनेक्ट आहे माझ्यासोबत. तुम्ही सुद्धा ह्या एनर्जीचा अनुभव घ्या. शांत स्थिर बसा. डोळे बंद. लांब खोल श्वास. श्वास सोडा. लांब खोल श्वास. श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. पूर्ण लक्ष तुमच्या तळपायांकडे. पायाचे अंगठे. तळपाय. पूर्ण लक्ष द्या. माझ्या प्रत्येक शब्दासोबत तुमचं शरीर, तुमचे विचार, तुमची ऊर्जा शांत, शिथिल आणि स्थिर होत आहे. आणि जसं जसं हे रिलॅक्सेशन पूर्ण होत जाईल, तुम्ही डीप आणि डीप रिलॅक्स आणि मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये गेलेले असाल. खूप खोल तुमच्या मनाची अवस्था खूप खोल गेलेली राहील. कनेक्ट करा माझ्यासोबत, माझ्या एनर्जी सोबत, आणि फील करा डिवाइन ब्लेसिंग्सला. पूर्ण लक्ष तळपायांकडे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमच्या पोटऱ्या, घुटणे, तुमची मांडी. पूर्ण लक्ष द्या. सगळा ताण, सगळा तणाव, सगळं पेन पायांमधलं रिलीज होत आहे. रिलॅक्स होत आहे. पूर्ण लक्ष हिप एरिया, लोअर बॅक एरिया, तुमची कंबर, अप्पर बॅक, पाठ आणि पाठीचा मणका पूर्णपणे शांत आणि शिथिल होत आहे. तुमच्या कमरेवरचा पूर्ण तणाव रिलीज होत आहे. तुमचं शरीर शांत, शिथिल आणि हलकं होत आहे. लांब खोल श्वास घ्या. पूर्ण लक्ष तुमचे जेनेटियल ऑर्गन्स, तुमचं ओटीपोट, नाभी, तुमचं पोट, पोटातील ऑर्गन्स, तुमची छाती, रिलॅक्स होत आहे. रिलॅक्स होत आहे. पूर्ण लक्ष तुमच्या मानेवर, गळा, खांदे, हात, तळहात आणि हाताचे बोट पूर्णपणे रिलॅक्स होत आहे. शिथिल होत आहे. पूर्ण लक्ष तुमच्या डोक्यावर द्या. डोक्याची मागची बाजू, डोक्याची वरची बाजू, तुमचं मस्तक, फ्रंटल वॉर्टेक्स, लेफ्ट ब्रेन, राइट ब्रेन, मिड ब्रेन, रेप्टाइल ब्रेन, पिट्यूटरी ग्लैंड, पिनियल ग्लैंड.
मस्तिष्क मधले सगळे सेल्स आणि न्यूरॉन्स. कॉन्शियस, सबकॉन्शियस मेमरी शांत, शिथिल आणि रिलॅक्स होत आहे. तुमचे सगळे विचार शांत होत आहे. पूर्ण लक्ष चेहऱ्यावर, कान, नाक, डोळे, ओठ, दात, जबडा आणि चेहऱ्याची स्किन. चेहऱ्यावरचा तणाव, स्ट्रेस रिलीज होत आहे. चेहरा पूर्ण शांत होत आहे. एक मंद स्मित तुमच्या चेहऱ्यावर येत आहे. पूर्ण लक्ष डोळ्यांवर, डोळ्यांच्या पापण्यांवर. तुम्ही बघा तुमच्या डोळ्यांच्या पापण्या हलक्या होत आहे, तणाव रहित होत आहे, शांत होत आहे. पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर. तुमचे श्वास आणखीनच शांत आणि शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. डीप आणि डीप स्टेट मध्ये तुमची चेतना प्रवेश करत आहे. माझ्या 10 ते 1 काउंटिंग सोबत तुमचे श्वास आणखीनच हलके होणार आहे. तुमचे शरीर आणि शरीरातले कण कण रिलॅक्स आणि शांत होणार आहे आणि तुम्ही डीप मेडिटेटिव्ह स्टेट मध्ये पोहोचणार आहात. लांब खोल श्वास. 10, 9, 8. शांत आणि रिलॅक्स. लांब खोल श्वास. 7, 6, डिव्हाइन एनर्जी, डिव्हाइन ब्लेसिंग्स तुमच्याकडे येत आहे. 5, चार. तुम्ही आणखी रिलॅक्स आणि रिलॅक्स होत आहात. डीप रिलॅक्स स्टेट मध्ये तुमचं शरीर आणि मन पोहोचलेलं आहे. 3, 2, आणखी रिलॅक्स, आणखी शांत. 1 आणि 0. तुमचं पूर्ण शरीर शांत आणि रिलॅक्स झालेलं आहे. तुमचं पूर्ण मन रिलॅक्स झालेलं आहे. आता आपण सुरू करू एनर्जी टॅपिंगला. लांब खोल श्वास घ्या.
Now it's a time for use our next manifestation method. This is an energy tapping, so powerful and so successful technique, which align your mind, thought, emotion, and feelings with your action. This is a very powerful and successful technique which align your mind, thought, emotion, and feelings with your action. This is reprogramming of your subconscious mind. आज तसे थोडंसं लवकर सुरू झालं आहे. तर काल जसं बोललो आपण श्रीमरजी प्लस टॅपिंग, आज तसं करून बघू. लांब खोल श्वास घ्या, फील करा तुमचे एनर्जी चॅनल टोटली ओपन झालेलं आहे आणि तुमचे श्वास थेट मूलाधार चक्रपर्यंत टच करून परत येत आहे. लांब खोल श्वास फील करा तुमचे श्वास कुठपर्यंत जात आहे. छातीपर्यंत, पोटापर्यंत, नाभीपर्यंत, ओटीपोटात की थेट मूलाधार चक्रला स्पर्श करत आहे. पुन्हा एकदा लांब खोल श्वास फील करा. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, थँक्स गिव्हिंग करा सगळे डिवाइन मास्टर्सला, एंजल्सला, डिवाइन एंजल्स, गार्डियन एंजल्स, आर्कएंजल एरियल, थँक यू सो मच. ब्लेसिंग्स, ग्रॅटिट्यूड द्या, थँक्स गिव्हिंग करा डिवाइन गॉडेस लक्ष्मी फॉर श्रीमरजी. थँक्स अ लॉट. थँक्स गिव्हिंग करा स्वतःचं, शरीराचं, आणि थँक्स गिव्हिंग करा आपल्या ह्या पूर्ण कम्युनिटीचं. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. Each and everyone, I bless, manifest what you want, what's your desire, your wish, convert into reality. Lots of blessings, all of you. Lots of blessings. Back to your body, back to your consciousness. दोन्ही हात जोरात घासा, आपल्या चेहऱ्यावरून फिरवा. आणि सांगा आजचा क्लास कसा वाटला. हो, वैशालीताई फुल ऍक्टिव्ह. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. मला वाटतं सगळ्यात जास्त आता सगळेच जण एन्जॉय करत आहे म्हणा, पण जेवढ्या ताकदनी वैशालीताई एन्जॉय करते, फुल ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ऑल ऑफ यू. थँक्यू सर. छान होतं, छान, एकदम मस्त. थँक्यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ थँक्यू सर. ओके, काही कोणाला अनुभव आहे का तर बोला, नाही तर आपण सेशन क्लोज करून टाकू. नमस्ते सर. हा बोला सर. नमस्कार सर, जेव्हा सुरुवात झाली ना मेडिटेशन मध्ये, तेव्हापासून एनर्जी असं वाटत होतं थर्ड आय मधून काहीतरी आपल्या याच्यामध्ये घुसत आहे आतमध्ये, असं एकदम भारी भारी आणि एकदम जोरामध्ये असं आतमध्ये घुसत होतं. आणि पूर्ण सुरुवातीपासून आतापर्यंत ते झटके लागत होते बॉडीमध्ये, कधी इकडे कधी इकडे कधी इकडे, खूप झटके लागत होते. वा, आणि जेव्हा एनर्जी ट्रान्समिशन झालं म्हणजे आज. आणि ते सिम्बॉल होता ना सर सुरुवातीला, हो हो, तर आज पण महालक्ष्मीचे दर्शन झाले आणि तो सिम्बॉल आहे ना असा असा हालत होता
आणि असं जवळ येत होता आणि पुन्हा वापस जात होता, असं पूर्ण ते हे होत होतं हो, मोमेंट याच्यामध्ये. सुंदर. एक नंबर. पुन्हा महालक्ष्मी. बढिया. ब्लेस यू, लॉट्स ऑफ ठीक आहे. ब्लेसिंग्स. चला, आणखी कोणी आहे का? सर तो सिम्बॉल तुम्ही जेव्हा बोललात ना की डाव्या हातावर ठेवा, हा. हातामध्ये घ्या म्हणून, म्हणजे ते खरंच आपण हातात घेतला असं जाणवलं त्याचं, म्हणजे तो आहे अरे वा. असं. हो हो सर, ते एक जाणवलं. आणि मेडिटेशनच्या वेळेलाही म्हणजे खूप छान, म्हणजे एकदम वेगळंच फील झालं. म्हणजे जे स्ट्रेस होता पूर्वी जो असं, हा हा. तो नाही वाटला. सर आणि अजून एक सांगायचं होतं, की एरवी हम्म, आम्ही जर मी असं जर बसलं, तुम्ही असं जे बोलता की श्वास घ्या, खोल श्वास घ्या, एकदम डीप हम्म. जा, आणि तुम्ही जेव्हा असता तेव्हा खरंच खूप डीप मध्ये जात आहे. पण एरवी जर हे करत असेल ना, तेवढं नाही वाटत, म्हणजे नाहीच जात. सुरुवातीला तसं झोपच लागायची, झोपेतच जायचे मी लगेच त्या 10 याच्यामध्येच. पण मग हा आता हा हा. नाही होते तसं. पण मग डीप मध्ये जाते. पण मग तुमच्या सोबत असले बरोबर. तरच. असं एक आहे सर. छान आहे. काहीतरी थँक यू सर, कनेक्शन आहे थँक यू. म्हणूनच सगळे अनुभव येऊन राहिले. हो, लॉट्स ऑफ थँक यू, थँक ब्लेसिंग्स. यू. थँक यू सर, थँक यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड ऑल अराउंड. चला ठीक आहे, आपण सेशन क्लोज करू आता. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. महालक्ष्मी ऑलवेज bless you.